नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ, जय शिवराय। बातमी आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याची। खड्डेमय रस्त्यांमुळे गरोदर महिला, लहान मुलं यांना त्रास होतोच, याची सर्वांना जाणीव आहे। आता ही झळ शाळेय विद्यार्थ्यांना पोहोचली। शाळेत जाण्यास अतिशय अडचणी निर्माण झाल्यात। शाळेची आवड निर्माण होण्यापेक्षा खड्ड्यांमुळे तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यासाठी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब, खासदार हेमंत सवरा साहेब व आमदार हरिश्चंद्र भोये साहेब यांनी नैतिकता पाळून या रस्त्याच्या साठी काहीतरी नाव आराध्या राहुल पाटील। मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे। मी आनंद लक्ष्मण चंद्रकर विद्यालयाची विद्यार्थिनी। रोज या रस्त्यावरून येत जात असते। मला खूप त्रास होतो। ह्या खड्ड्यांची खूप भीती वाटते। ह्या खड्ड्यांमधून मोठी वाहनं जातात, त्यांची मला फार भीती वाटते। कधी कधी तर अंगावर सुद्धा येतात। म्हणून प्लीज हे खड्डे लवकरात लवकर नीट करा। बघा, शासनाने आता तरी विचार केला पाहिजे। या खड्ड्यांची आता मुलांना भीती वाटायला लागले। या भीतीमुळे शाळेत जायचं का नाही हा मोठा त्यांच्यासाठी प्रश्न आहे। शाळेच्या बसेस येत नाही खड्ड्यांमुळे। आपण एका बाजूला चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करतो, सगळ्या गोष्टी करतो, हे कधी होणार आहे? भारताचं जे भविष्य आहे हे भविष्य कधी आपण त्याच्यामध्ये कधी लक्ष देणार आहेत? जे शिक्षण, आरोग्य, ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्याकडे कधी लक्ष देणार आहेत? या भागातले लोकप्रतिनिधींनी याच्याकडे समक्षपणे लक्ष देऊन याच्यावर योग्य तो मार्ग काढावा, असं मी या माध्यमातून सर्वांना विनंती करतो। आणि मुलांची जी समस्या आहे, सर्वांची जी समस्या आहे, ही समस्या कशी लवकरात लवकर सुटेल यासाठी सुद्धा मी आवाहन करतो।